मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तसं तर उद्या आहे वटपौर्णिमा, सगळ्यांची बऱ्यापैकी तयारी झाली असेल। मुलांचं उद्या स्कूल पण असणार आहे, आज संडे आहे त्यामुळे बरीच आपली तयारी संडेच्या दिवशी होते। ॲज अ होम मेकर म्हणून कुठली तयारी आपण केली पाहिजे, इवन म्हणजे पूजेचीच नाही, घरातलीच नाही तर स्वतःचं सेल्फ केअर पण, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि मग जस्ट म्हणजे माझी आंघोळ वगैरे झाली, आज हेअर वॉश केला आहे कारण की बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की पौर्णिमेच्या दिवशी केस वगैरे धुवायचे नसतात आणि उद्या सोमवार पण आहे आणि रविवारी असंही आपण हेअर वॉश करतोच। सो हेअर वॉश छान झालेला आहे आणि मग छोट्या मोठ्या गोष्टी आहे ज्या तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडतील। सो आणि DIY पण एक बनवणार आहे जे की उद्या वटपौर्णिमेसाठीच असणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता नक्की संपूर्ण बघा। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला मग सकाळची सुरुवात छान झाली, आता देवपूजा वगैरे करते, देवघर आज क्लीन करून घेते जेणेकरून उद्या जास्त आपल्याला टेन्शन नसणार नाही। सो तिथूनच सुरुवात करते व्हिडिओची आणि त्यानंतर बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला उपयोगात पडणार आहे, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे। सो चला तर सगळ्यात पहिले इथे ना देवघर स्वच्छ करून घेतलं कारण की उद्याच्या दिवशी सगळं करायला वेळ मिळत नाही आणि त्याचबरोबर मग शिवांशी स्कूल, दोघांच्याही स्कूल आहेत सोबतच। सकाळचा वेगळा टिफिन असतो, दुपारचा वेगळा टिफिन असतो, त्यामुळे हे सगळं निवांत होणारच नाही आहे। त्यामुळे म्हटलं आजच देवाचं जे आसन आहे ते सगळं बदलून घेऊया, देव्हारा क्लीन करून घेऊया जेणेकरून उद्याचं काम थोडंसं आपलं कमी होणार आहे। आणि त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे आपण उंबरठा लेपन पण करतो, तर ते पण आहे, रांगोळी आहे, अशा छोट्या मोठ्या भरपूर साऱ्या गोष्टी असतात आणि त्यामुळे एक एक काम जरी जे आपण आधी करू शकतो कारण की रांगोळी किंवा हे या गोष्टी आपण आधी नाही करू शकत, पण देवघर क्लीन करणं असो किंवा बाकीच्या गोष्टी त्या ज्या गोष्टी करून ठेवू शकतो ना त्या करायला अजिबात हरकत नाही आहे। चला ते करून घेतलं, त्यानंतर देवाची छान अशी पूजा केली। असंही रविवार असला की निवांत असतं आणि त्या दिवशी चला आज योगायोगाने रविवार असल्यामुळे बाकीची कामं थोडीशी निवांत करायला मिळाली होती। सो देवपूजा झाली, सकाळचं सगळं आवरलं आणि आम्ही आलो होतो गावामध्ये आणि आज इतका सगळीकडे वटपौर्णिमेचाच बाजार लागलेला होता। सगळ्यात ज्या काही वस्तू असतात त्या होत्या, बांगड्या भरायला सुद्धा बायकांची खूप सारी गर्दी होती जे तुम्ही बघू शकता तिकडे। आणि त्यानंतर पूजेचं सामान होतं, आंबे होते कारण की आंब्याचा मान असतो, फुलं होती तर मी फुलं घेतलीच होती, त्यासोबत मोगऱ्याचा गजराही घेतला। आणि हो गजरे महाग आहे तर ती ज्या विकणाऱ्या होत्या ना त्या म्हणत होत्या आज तरी तुम्हाला इतक्या म्हणजे मला 50 रुपयाला 2 मिळाले, उद्या तुम्हाला मिळतात की नाही हे पण सांगता येत नाही। म्हटलं चला वर्षातून एकदाच सण असतो आणि नेहमीच आपण प्रत्येक गोष्ट आपल्याला मनाला येईल अशी घेतच असं नाही आहे। मग उद्या आपल्या छान सण आहे, आपण इतकं छान रेडी होणार आहोत तर मग कशाला, म्हणून म्हटलं चला घेऊन टाकूया। उद्याची तर काय शॉपिंग होती ती माझी झाली होती, म्हणजे पूजेचं सगळं साहित्य मी घेऊन आले जसं तुमच्यासोबत शेअर केलं। आणि ना मला हे उलनचं जे काही ताटावरचा रुमाल असतो पूजेसाठी तो बनवायचा होता। डिटेलमध्ये नाही मी तुमच्यासोबत शेअर केलं कारण की सगळ्यांना जमेल असं खूप सोपं आहे, त्यामुळे दुपारी हे बनवत बसले आणि खरं सांगू ना मला खूप जास्त आवडलं। तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा। आता माझ्याकडे घरामध्ये या सगळ्या वस्तू आहे कारण की मला मुळात क्राफ्टची खूप जास्त आवड आहे आणि म्हटलं आहे तर आपण का नको करायला, म्हणून म्हटलं चला। आणि करायला मला अगदी अर्धा तास सुद्धा लागला नाही आणि संध्याकाळी इतकं पावसाचं वातावरण झालं आणि त्यानंतर एवढ्या जोरात पाऊस पडला। खरं तर पावसाची गरज होती, तो पडला, त्यातही खूप जास्तीचा आनंद होता आम्हा सगळ्यांना। आमच्याकडे भरपूर असा पाऊस झाला आणि खरं तर पावसाची खूप जास्त गरज होती। सो तुमच्यासोबत जसं मी शेअर केलं हे छान असं बनवलं आहे आणि चला आता स्किन केअर करायचं आणि त्याच्यानंतर पूजेची थोडीशी तयारी। तसं गावात जाऊन आले, काय घेतलं ते पण तुमच्यासोबत शेअर केलं।
आणि एका हातावरची मेहंदी माझी काढून झाली आहे, म्हणजे शेजारीच आहे त्यांनी काढून दिली. संध्याकाळी तर जमणार नाही म्हणून दुपारी काढली. आता थोडंसं स्किन केअर म्हणजे काय तर मग स्क्रब करणार आहे आणि मास्क लावायचा आहे. सो चला सिंपलचे सिंपल आपलं घरी करूया. आणि तुम्ही बघू शकता नाकावरती ना भरपूर असं ब्लॅक हेड्स व्हाईट शेड्स आले, त्याच्यासाठी मग एक स्ट्रिप्स मी घेऊन आले आहे. नोज स्ट्रिप्स आहेत, जी प्रत्येकाला माहिती असेल. सो अशा पद्धतीने ती पण लावते. चला 20-25 रुपयामध्ये घरच्या घरी माझं काम होणार होतं आणि म्हटलं चला ते पण करून घेऊया. आता आपण कितीही होममेकर्स गृहिणी असलो तरी काही गोष्टी अशा असतात की त्यावेळेस घराकडे कमी आणि स्वतःकडे जास्त लक्ष द्यायलाच हवं. आणि आपण पूजा करणार आहोत, त्याचबरोबर सगळ्या बायका इतक्या छान छान तयार होतात आणि या दिवशी ना हौसेने तयार व्हायचं असतं. आणि त्यामुळे म्हटलं चला तयार व्हायचं आहे तर छानच तयार व्हायचं असतं. आणि त्यासाठी कुठलाही मेकअप करताना आपली स्किन पण तितकीच चांगली असायला हवी, जेणेकरून ती ग्लो करायला हवी. त्यामुळे आधी स्किन केअर खूप महत्त्वाचं आहे. म्हणून मी नॉर्मली स्क्रब करायला घेतला आणि त्यानंतर पील ऑफ मास्क लावणार होते. तर स्क्रबमध्ये ना मी हा एव्हरयूथचा जो की अक्रोडचा होता ना तो आणलेला होता, पण त्याऐवजी आपण घरगुती देखील स्क्रब करू शकतो. जसं बेसन आहे, दही आहे, हनी, हे सगळं मिक्स करून देखील आपण घरच्या घरी स्क्रबिंग करू शकतो. आणि मास्कमध्ये पण हनी वगैरे सगळं असं एकत्र करून मास्क लावू शकतो. सो पैसे खर्चही करू शकतात. तुम्हाला वाटत असेल तर बऱ्याच बायका पार्लरमध्ये जातात, तर आपल्याला 20-30 रुपयात पण आपण करू शकतो स्वतःसाठी. आणि त्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, कुठलेही साईड इफेक्ट नसेल तर नेहमी आपलं बेसन पीठ आणि दही किंवा दूध वगैरे त्याचंही करू शकतो. पण करायला हवं या दिवशी, थोडा तरी वेळ आपल्या स्वतःसाठी आपण काढायला हवा. त्यामुळे म्हटलं चला, नेहमीच आपल्याला घरची कामं असतात, आपल्याला आज हे क्लीन करायचं, उद्या ते करायचं, पण कधीतरी स्वतःचंही क्लीनअप करायला हवं. आणि मला स्वतःला ना या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात. जसं की मेकअप असो, म्हणजे सगळ्याच गोष्टींमध्ये मी मुळातच खूप जास्त एक्सायटेड असते. मेकअप असो, घर असो किंवा क्लिनिंग असो किंवा क्राफ्ट असो किंवा काय काय गोष्टी सजवणं असो, डेकोरेशन असो, या सगळ्या गोष्टी मला आवडतात. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीमध्ये खूप जास्त उत्साही असते. आणि आपल्यामध्ये जितका जास्त उत्साह असतो ना, तितकंच आपल्याला म्हणजे काय म्हणतात ना की ब्रह्मांड देखील आपल्याला त्या गोष्टी सेलिब्रेट करण्याचा चान्स तितकाच जास्त देतो. लाईट गेली, फॅन मी बंद केला आणि सुकल्यानंतर तो पुन्हा बघू शकता तसा होतोय. पण मग मी इथे काय केलं की हा जो आहे नो स्ट्रिप्स ती लावून घेतली, कारण की नाकावरचं निघालं होतं. आता हे ठेवून बाकीची कामं करते, जेणेकरून मग तोपर्यंत माझे बाकीचे कामं होतील. आणि हे दोन्हीही सुकले की एकदा चेहरा क्लीन करायचा. सो झटपट असं स्किन केअर मी घरच्या घरी केलं, कमीत कमी पैशांमध्ये होतं आणि मग पार्लरमध्ये जायचीही गरज पडत नाही. तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. त्यानंतर ना मला उद्याची तयारी करायची, कारण की उद्या काय घालायचं, ज्वेलरी कुठली, या सगळ्या गोष्टी असणार आहे. त्या आत्ता मी काढून ठेवते, जेणेकरून उद्या धावपळ व्हायला नको. सो स्टे ट्यून. खरं तर यावेळेस माझ्याकडे नवीन म्हणजे साडी होती, सगळं स्टिच, ब्लाऊज वगैरे सगळं स्टिच झालं आहे. पण नंतर म्हटलं ती साडी थोडीशी पार्टीवेअर आहे, पण म्हटलं चला महाराष्ट्रीयन सण आहे वटपौर्णिमा आणि महाराष्ट्रीयनच लुक करूया. आणि मला हे सगळं करायला जास्त आवडतं, त्यामुळे नंतर मी साडी चेंज केली, जी कुठली आहे ती तुम्हाला उद्या दिसेल. आता सकाळची एवढी आपली धावपळ असते, त्यामध्ये घर क्लीन असतं, मुलांचं सगळं आवरणं, स्वतःचं, मग इतकी सगळी धावपळ करायची घाईमध्ये, इतकं ते ज्वेलरी वगैरे सगळं इकडे तिकडे पसरणार. त्यापेक्षा उद्या काय घालायचं आहे ते कन्फर्म करून ठेवलं आणि सगळं व्यवस्थित काढून ठेवलं ना की उगाच जास्तीचा पसारा होत नाही. तर मेकअपसाठी माझं एक पाऊच असतं, त्यामध्ये सगळ्या गोष्टी असतात, पण ज्वेलरी आहे आणि आपला महाराष्ट्रीयन सण आहे, त्यामुळे मोस्टली आपला हिरवा चुडाच मी घालत असते नेहमी. मला तोच जास्तीचा आवडतो. सो तिथे म्हटलं चला बांगड्या वगैरे ही सेट करून ठेवूया, तोपर्यंत नो स्ट्रिप्स
क्लिप्स पण इथे सुकत होती आणि अशी हळूहळू दिवसभरात माझी छोटी मोठी कामं चालली होती. आज रविवार होता पण आज मला आराम करायला अजिबात मिळालं नाही. जेवढी ती मेहंदी काढायला मी बसली असेल ना 1-1.5 तास तितकंच, त्यानंतर तर आराम असा माझा झालेलाच नव्हता. पण एक्साइटमेंट खूप जास्त होती त्यामुळे मग आरामाचंही काही वाटत नव्हतं. सो अशा पद्धतीने सगळं मी रेडी करून ठेवलं. चुडा वगैरे किंवा ज्वेलरी, साडी, ब्लाऊज या सगळ्या गोष्टी बाजूला काढून ठेवल्या. त्याचबरोबर पूजेचीही तयारी झालेली आहे. कोणाला मेहंदी काढायची असेल तर ती तुम्हाला हौस असेल तर नक्की काढा आणि मला आहे त्यामुळे मी प्रत्येक वर्षी काढतेच. त्याचबरोबर आपण सगळं करतो पण नेलपेंट लावायचं टायमावरती विसरून जातो. ते मी व्हिडिओत नाही दाखवले पण लावून घ्या. आणि बघा सगळं काही छान मी ते चेहरा क्लीन केला. नाकावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स देखील कमी झाले होते. आता फेस वॉश झाल्यानंतर मस्त असं मॉइश्चरायझर लावलं आणि ना खरं सांगू ना चेहरा इतका मस्त दिसत होता आणि त्यापेक्षा ती स्किन खूप जास्त सॉफ्ट आणि ग्लोई झाली होती. चला लास्टचं माझं काम होतं ते पूजेच्या ताटाची तयारी. कारण की पूजेच्या ताटामध्ये भरपूर सारी भांडी असतात, तांब्या असतो, बऱ्याच अशा गोष्टी आहे आणि माझ्याकडे पितळाचा वगैरे सेट नाही आहे. पण हे मी हँडमेड आहे, जे मी घरीच कलर वगैरे केलं होतं दिवाळीच्या वेळेस. सो तसंच होतं, म्हटलं तेच यूज करूया. आपण काही पितळी तांब्याची भांडी असतात ती सतत वापरात येत नाही, त्यामुळे उद्या तितका वेळ पूर्ण माझा जाईल. मग घरातली सगळी कामं आवरली होती आणि म्हटलं चला इतकं सगळं झालं आहे, आता हे आवरून घासून वगैरे व्यवस्थित स्वच्छ पुसून ठेवूया. इथे मी पितांबरीनेच हे सगळं घासणार होते पण त्याच्या आधी ना तेलकट थर आलेला असतो. म्हणजे आता बघा कापूर वगैरे जाळण्याचा आहे, दिवा आहे, तो तर रेग्युलर यूजमध्ये आहे. सो तेलकट आहे ते स्वच्छ साबणाने घासून घेतलं आणि त्यानंतर पितांबरीने इथे सगळं पटापट साफ करून घेते, जेणेकरून उद्याचा माझा टायमिंग जो आहे ना तो थोडासा वाजेल. कारण की सांगता येत नाही आपल्याला सकाळी पूजेला जायचं आहे की संध्याकाळी, जसा टाईम ॲडजस्ट होईल तसंच मी जाणार आहे. शक्यतो मुलं स्कूल गेल्यानंतर सगळ्यांचं सगळं घर आवरल्यानंतरच आम्ही दरवर्षी जातो. त्याचं कारण असं असतं की एकदा कारण की तिथे भरपूर गर्दी असते, आपला नंबर कधी लागतो माहीत नसतं, त्यामुळे उगाच आपल्यामुळे कोणी अडून राहायला नको म्हणून सगळ्यांचं सगळं आवरून द्यायचं आणि गेल्यानंतर मस्त छान निवांत पूजा देखील झाली पाहिजे. आणि हे सगळ्यांना मनापासून करायला मला आवडतं आणि ज्या पण गोष्टी आहे ना ते उगाच रीत म्हणून करण्यापेक्षा ना कुठलीही गोष्ट मनापासून केली ना तर त्याचं फळही आपल्याला मिळतं. सो करायचंच असेल तर मनापासून करा आणि खूप छान पद्धतीने सगळ्यांनी वटपौर्णिमा साजरी करा. चला माझ्या या काही छोट्या मोठ्या टिप्स आहे, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया, जेणेकरून मग तुम्हालाही यातली एखादी टिप्स तर कामं येईल आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवायला घेतला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर एखादी कमेंट तुम्हाला करावीशी वाटली असेल तर तीही नक्की करा. चला सगळे भांडी वगैरे घासून झाली आहे, आता ती स्वच्छ पुसून ठेवते. कारण की तांब्या पितळांच्या भांड्यांना पाण्याचे डाग लगेच पडतात, त्यामुळे कधीही ती भांडी जर घासली ना तर ती पुसून ठेवत जा. चला लास्ट ही टिप्स मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली म्हणून केली. सो व्हिडिओ आता इथेच थांबवते आणि मस्त असा उद्या वटपौर्णिमेचा लूक बघायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि चलो उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही देखील वाट बघा. बाय, भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.